काल रत्नागिरीच्या जयगड परिसरामध्ये जिंदाल कंपनीच्या बाबतीमध्ये जो दुर्दैवी प्रकार घडला आणि जिंदालच्या कंपनीमधनं जो वायू बाहेर आला, वायू गळती झाली, त्याच्यामधनं 69 मुलं आणि मुली आज सिव्हिल हॉस्पिटल आणि परकार हॉस्पिटलमध्ये दाखल झालेली आहेत। त्यांची प्रकृती बघण्यासाठी आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मी जिल्हा रुग्णालयामध्ये आलो होतो। सिव्हिल हॉस्पिटल लहान मुलांचा जो वॉर्ड आहे त्याच्यामध्ये 22 पेशंट ॲडमिट आहेत। नवीन वॉर्डमध्ये 23 पेशंट ॲडमिट आहेत। महिला शस्त्रक्रिया विभागामध्ये 14 मुलं ॲडमिट आहेत। अतिदक्षता विभागामध्ये 1 मुलगी ॲडमिट आहे आणि परकार हॉस्पिटलमध्ये 8 मुलं ॲडमिट आहेत। अशी एकूण 69 मुलं, म्हणजे 68 मुलं आणि 1 महिला असे ॲडमिट आहेत। त्या सगळ्यांची मी आज विचारपूस केली। कालच्यापेक्षा यांची प्रकृती चांगल्या पद्धतीने सुधारलेली आहे, परंतु आढावा बैठका घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांची जी मागणी आहे की हा प्रकार कशामुळे झाला आणि कोणामुळे झाला त्याच्यावर पोलीस केस दाखल केली पाहिजे, त्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। आजच तहसीलदारांमार्फत ही पोलीस केस दाखल केली जाईल, याची पूर्ण चौकशी केली जाईल। ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन आज आपण केलं आहे। त्याच्यामध्ये पर्यावरण, त्याच्यानंतर पोलीस अधिकारी, त्याच्यानंतर तिथले स्थानिक लोक आणि याचे समन्वयक म्हणून, सचिव म्हणून प्रांताधिकारी काम करतील। येत्या 8 दिवसामध्ये याची खरी वस्तुस्थिती काय आहे ती आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी स्वतः केलेल्या आहेत। जो प्रकार घडला हा अतिशय दुर्दैवी आहे आणि निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडलेला आहे। कंपनीनं याची दक्षता अगोदरच घेणं अपेक्षित होतं। इथल्या जनतेचं जे म्हणणं आहे ते मी तपासून बघितलं, त्याच्याशी मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सहमत आहे, प्रशासन देखील सहमत आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं, आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही, ॲम्ब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले। त्या देखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात, कारण 100 बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती, ते पूर्ण करू शकलेले नाहीत। त्याच्यामुळं त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट, त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा, या सूचना मी आज दिल्यात। काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्स्केवेशनच्या देखील केसेस दाखल होत्या, जादा उत्खनन केलेल्याच्या केसेस दाखल होत्या, त्या देखील पडताळून बघाव्या, ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत। त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये देखील जिंदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी 8 दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रत येईल। आज तर FIR दाखल करूच, परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल। सर, ही दुर्घटना घडल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला, त्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली। कंपनीचा मनमानी कारभार असतो असं देखील ग्रामस्थांचं कंपनीचा मनमानी कारभार असतो याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत, परंतु आज माझं परखड आणि स्पष्ट मत देखील मी सरपंचांची चर्चा केली। अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर कंपनी 5-50 लाखाचं एखादं काम गावामध्ये केल्यासारखं दाखवतं, तिथल्या ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेते आणि आपल्याला जे काही करायचं ते पुन्हा करायला सुरुवात करते। त्याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी, तिथल्या लोकप्रतिनिधींनी देखील नक्की कंपनीनं आपल्याला काय दिलेलं आहे, भविष्यामध्ये कंपनी आपल्याला काय देणार आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीनं कंपनीची उपाययोजना काय असणार आहे या संदर्भातच मी कमिटीचं गठन केलेलं आहे आणि म्हणून ग्रामस्थांना देखील विनंती केलेली आहे, शॉर्ट टर्म कुठच्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तिथे सुसज्ज हॉस्पिटल झालं पाहिजे, ज्याला सिव्हिल हॉस्पिटलला ते पर्याय असलं पाहिजे, अशा पद्धतीची ग्रामस्थांची मागणी जी आहे ती सगळ्यांनीच मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत। कमिटीमध्ये साधारण कोण अधिकारी आहेत? कमिटीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत, प्रादेशिक बंदर अधिकारी आहेत, फॅक्टरी इन्स्पेक्टर आहेत, प्रादेशिक महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी सदस्य आहेत, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे आहेत, DYSP आहेत, DHO आहेत, सिव्हिल सर्जन आहेत आणि मेडिकल कॉलेजचे डीन आहेत आणि उपविभागीय अधिकारी हे सदस्य आहेत आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये बसून जे 3 सदस्य ग्रामस्थांचे प्रतिनिधी म्हणून कमिटीमध्ये देतील ते 3 सदस्य आहेत आणि शालेय समितीचे 2 सदस्य, असे अशासकीय 5 सदस्य आहेत। अशांची कमिटी आजच गठीत होईल
आणि त्याच्यावर नक्की ठोस उपाययोजना काय करायची यावरती निर्णय घेईल. तोपर्यंत काय उत्पादन बंद किंवा काही सांगितलंय का? नाही, हा उत्पादनाचा विषय नाही. उत्पादन त्यांचं वेगळं चालू आहे. हा गॅसचा मेंटेनन्सचा वेगळा प्रकार आहे, तो 100% थांबवायला सांगितलं. सर, पण एवढा मोठा इन्सिडेंट घडला पण म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी म्हणून कंपनीने पुढाकार घेऊन त्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांना म्हणजे प्रायमरी स्टेजला इकडे सिव्हिलला Vehicles किंवा वगैरे जिंदाल कंपनी जबाबदारी कंपनीने घेतलेली नाही. त्याच्यामध्ये हाच रोष कंपनीच्या बाबतीतला आहे ग्रामस्थांचा, आणि त्याच्याशी मी सहमत आहे. अनेक वेळा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कंपनीच्या लोकांशी चर्चा करून ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये मी सूचना केलेल्या होत्या. पण त्याचं कारण देखील मी आपल्याला सांगितलं की ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये एक 15-20 लाखाचं काम करून दिल्यानंतर आपण फार मोठे ताजमहल गावामध्ये बांधले अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये कंपनी वावरते, आणि त्याच्यामध्ये आमचे निष्पाप ग्रामस्थ खुश असतात. त्याचा फायदा कंपनीनं घेतलेला आहे, आणि भविष्यामध्ये असा फायदा कंपनीनं घेऊ नये यासाठीच ॲडिशनल कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समितीचं गठन करण्यात आलं. कंपनीने एवढी तत्परता दाखवली. ऍक्च्युली खरं तर जिंदाल पोर्ट आणि जिंदाल एनर्जी दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या आहेत. मात्र घटना घडल्यानंतर विथिन अर्ध्या तासामध्ये एनर्जीनंच खुलासा करते की याचा आमच्याशी काही संबंध नाही. मात्र खरं तर कंपनीचं नाव एक जरी, कंपनीचं मालक एकच आहे, मात्र कंपनी ज्यावेळी करताना दाखवताना की पोर्टचं झालं तर तिकडे पोर्टवाले म्हणतात एनर्जी झालं, एनर्जीमध्ये नाही, या संदर्भामध्ये आता मला तर असं वाटतं की त्यांच्या मालकांनी येऊन देखील खुलासा करणं गरजेचं आहे. कारण 15-20 वर्षापूर्वी ही कंपनी सुरू झाली. कंपनी सुरू झाल्यानंतर प्रश्न काही सुटले, काही प्रश्न सुटले नाही अशातला अजिबात भाग नाही. अरे विवेकाने या ना इकडे, विवेक दादा या ना. प्रश्न कंपनीनं सोडवले नाहीत अशातला अजिबात भाग नाही. काही कंपनीनं प्रश्न नक्की सोडवलेले आहेत, परंतु जीविताशी खेळण्याचा जो प्रकार काल झाला ह्याच्यावर निर्बंध हे असलेच पाहिजेत, सेफ्टी ही असलीच पाहिजे, आणि सेफ्टी असल्याशिवाय त्यांनी मेंटेनन्सचं काम सुरू करू नये या मताचा मी आहे. कमिटी योग्य ते निर्णय घेईल, आणि कमिटीनं निर्णय घेतल्यानंतर ग्रामस्थांना बरोबर घेऊनच भविष्यामध्ये वाटचाल त्यांनी करावी ही माझी स्पष्ट पद्धतीची पूर्वीपासूनची सूचना होती. आता देखील तीच सूचना आहे. बाधित मुलांना काय नुकसान भरपाई असा काय विषय नाही, कॉम्पेन्सेशन दिलंच पाहिजे ना. काय कंपनी मेहरबानी करत नाही. कंपनीमुळं हे झालेलं आहे, हे निष्पन्न 100% झालेलं असल्यामुळे जे बाधित आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन त्यांनी दिलं पाहिजे हे स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे. आणि ते अधिकार देखील ॲडिशनल कलेक्टर आणि आमचे प्रांताधिकारी यांनी तिथल्या सगळ्या प्रमुख लोकांची चर्चा करून ठरवावे या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. आणि ते नुसतं आता 5,000 10,000 देऊन उपयोगाचं नाही, कारण मी डॉक्टरांकडनं जी माहिती घेतली की याच्यामध्ये काही लाँग टर्म पण परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचे बेनिफिट्स त्यांना देणं गरजेचं आहे, आणि ते कंपनीनं द्यावेत. आणि त्याच्यासाठीच कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजचे डीन, CS आणि DHOना घेतलेलं आहे. अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये या संदर्भात काही सूचना वगैरे दिल्या? नाही, अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठीच समिती गठीत केलेली आहे, आणि यासाठीच आजच तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की FIR दाखल करावा. FIR ते दाखल करतील, कमिटीचा अहवाल येईल, आणि त्याच्यानंतर कारवाई होईल. उद्योग खातं सांभाळलेलं आहे. आता याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी वरिष्ठ स्तरावर 2 गोष्टी आहेत. उद्योग विभागाचं काम वेगळं आहे, पर्यावरणचं वेगळं आहे. हा सगळा जो भाग येतो हा पर्यावरण मंत्रालयामध्ये येतो. पण मी काय माझी सांघिक जबाबदारी नाकारत नाही. मी देखील लोकप्रतिनिधी आहे. आता पर्यावरणाचे अधिकारी तिथे गेलेले आहेत, सर्वे करतायत, सगळ्यांचे अहवाल येऊ दे. आता 24 तासच या घटनेला झालेले आहेत, त्याच्यामुळं नक्की सगळे अहवाल आलेले नाहीत, आणि या अहवालामध्ये कंपनीला काही सूचना असतील त्या आपण नक्की करू. आणि कधीतरी कंपनीच्या मालकांनी देखील इथं आलं पाहिजे, आणि कंपनीच्या मालकांनी देखील जनतेला ॲश्युरन्स दिला पाहिजे की आमची जी लोकं काम करतात. कारण मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा करतो त्यावेळी ते मला असं सांगतात की हे जे काय घडतं ते आम्हाला अधिकारी सांगतच नाहीत. याचा अर्थ त्यांच्यामध्ये डायलॉग नाही. इथं जे काय घडतं ते कंपनीच्या मालकाला कळत नसावं असं माझं मत आहे. आणि कळलं किंवा कळलं नाही तरी त्यांनी रत्नागिरीमध्ये येऊन तिथल्या जनतेशी डायलॉग करावा असं माझं स्पष्ट मत आहे. देखभाल दुरुस्तीचं काम चालू असताना वास्तविक इथं टेक्निशियन किंवा तज्ञ त्या ठिकाणी आवश्यक होतं, तो नसल्यामुळे सुद्धा ही परिस्थिती ओढवली नाही. आता ह्याच सगळ्या गोष्टीचा सर्वे ते करतील, त्याच्यामध्ये माहिती काढतील. पोलीस केस देखील आपण आज दाखल करायचा निर्णय घेतला आहे, त्याच्यातनं पोलीस तपास देखील होईल. JSW पोर्ट हा बंदर विभागाच्या अखत्यारीत येत असताना कालपासून फक्त महसूल, जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पोलीस एवढेच फक्त लोक या ठिकाणी आलेले आहेत. बंदर विभागाचे अधिकारी एक मिनिट बघा, शाळेमध्ये घडलेली घटना आहे, बंदरात घडलेली घटना नाही, किंवा जेटीवर घडलेली घटना नाही. या कमिटीमध्ये बंदर अधिकारी देखील आहेत, परंतु प्रशासनाचे प्रमुख, बंदर असू दे, त्याच्यानंतर बंदर म्हणजे बंदर असू दे किंवा अजून कुठचं खातं, त्याचे प्रमुख कोण आहेत ते बसलेले आहेत ना. त्यांना जे जे अधिकारी पाहिजेत ते बोलवतील ना. पण एवढे विद्यार्थी रुग्णालयात दाखल असून सुद्धा कंपनीच्या कोणी अधिकारी काल फिरकलेले नव्हते रुग्णालयात सुद्धा.
नाही, कंपनीच्या अधिकाऱ्यांची जबाबदारीच आहे की ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. ते स्वीकारत नसल्यामुळे हे सगळं करावं लागलं ना. जर त्यांचा जनतेशी चांगला डायलॉग असता 10 प्रसंग उभा राहिला असता का? त्यांनी सगळे सेफ्टी फीचर्स जर वापरले असते 10 प्रसंग उभा राहिला असता का? त्यांनी ज्या कमिटमेंट लोकांना केलेल्या आहेत, हॉस्पिटल आम्ही उभं करतो, तर त्या मुलांना सिव्हिल हॉस्पिटलला आणावं लागलं असतं का? त्याच्यामुळे कंपनी 100% याच्यामध्ये गिल्टी आहे. म्हणूनच ही समिती आपण गठीत केलेली आहे आणि या समितीच्या अहवालानंतर कंपनीमध्ये सेफ्टीच्या दृष्टीनं काय काय बदल केले पाहिजेत हे कमिटी त्याची शिफारस करेल. त्यांनी जर ते केले नाहीत तर ते कंपनीवर ती कारवाई करतात. पीआरओ सुद्धा आपली जबाबदारी झटकून टाकतात ना प्रत्येक वेळेला. पीआरओ मोरे आहेत ना, ते सुद्धा अतिशय उडवाची उत्तर मीडियाला पण देतात. मोरे उडवाडचे उत्तर माझे नाव हे पण मगरू भयंकर झाले मोरे. हो. पण ते मोरे पण आता बोलवले होते, पण ते काहीतरी पर्यावरणाच्या इकडे आहेत. फक्त लाडू वाटतं ते मोकळे होतात ते. पण ते मोरेने असं करू नये ना. चला काय सांगा. काल गाड्या जे काही कंपनीने उपलब्ध केल्या नाहीत, काही पेशंट आहे मच्छीच्या गाडीतून त्या मुलांना आणलं गेलं. सांगितलं मी मगाशी, ते सांगितलं ॲम्ब्युलन्स ICU ॲम्ब्युलन्स त्यांनी ठेवली पाहिजे आणि 2 चांगल्या ॲम्ब्युलन्स नवीन ठेवल्या पाहिजेत. अशा कमिटीला मी सूचना केलेल्या आहेत. कमिटी त्यांच्याकडनं ते करून घेईल. सर, भाजपची मंत्र्यांची यादी ठरलेली आहे, त्याप्रमाणे सांगा नावं. NCPचे देखील पुढे आलेले आहेत. शिवसेनेचे नेमके किती नाही, यादी आता बघा, तुम्हीच सांगितले यादी ठरली, नावं मला पाहिजेत ना. मी आता ताबडतोब अभिनंदन करून टाकतो ना. 21-13 नंतर फॉर्म्युला ठरला असं काही चर्चा झाली. ठरला किती ठरला? शिवसेनेमध्ये 2.5 वर्षांचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का किंवा काय निकष असं पण ठरलंय? साहेब, एकंदरीत दिल्लीतली जी राजकीय घडामोडी होतात, पवार साहेब अमित शहाना भेटले किंवा अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात काय त्याचा परिणाम होईल? मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. तत्त्व जरी आमची पक्षाची एकामेकाची जरी वेगळी असली तरी या राज्याचे ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, देशाचे डिफेन्स मिनिस्टर होते, देशाचे अन्नमंत्री होते. त्याच्यावर मी देखील ट्विट केलेलं आहे. आणि जर ऑनर म्हणून अमित शहा साहेब त्यांना भेटले असतील तर त्याच्यातनं राजकीय अर्थ लावावेत असं मला काही वाटत नाही. आणि तसं असेल तर लवकर कळेल ना. अमित शहा साहेबांनी काल त्यांची भेट घेतली, त्यांचा अभ्यास बघता. काल राज्यसभेच्या सभापतीने जे भाषण केलं त्याच्यामध्ये देखील शरद पवार साहेबांचा ऑनरच केलं ना. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची जरी असली, आम्ही एकमेकाचे तत्वानं जरी विरोधक असलो तर या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शरद पवार साहेबांचं योगदान आहे. आणि अशा नेत्याच्या वाढदिवसाला काय शुभेच्छा द्यायला मला असं वाटतं की कोणाचं बंधन नाही. शिवसेने नेते संजय शिरसाटने काही टाळीसाठी हात पुढे केला एकंदरीत चाललंय. दोन्ही शिवसेना आता मी मुंबईला गेल्यानंतर संजय शिरसाटना विचारणार आहे की टाळी का दिलीत, कशासाठी दिलीत ती. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. आपल्या शिवसेनेची नेमकी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? मुंबई महानगरपालिका ही महायुतीच्या ताकदीवर निवडून आणण्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा जोरदार पद्धतीनं काम करतायत. कालच शिवसेना पक्षाची माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. मी देखील काल महानगरपालिकेतला एका पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. त्याच्यामुळे महानगरपालिका महायुतीची कुठच्याही परिस्थितीत असेल हा मला ठाम विश्वास आहे. पण शिवसेना जास्त जागांसाठी आग्रही असणार का महापालिकेत यावेळी? वेळ आहे अजून महानगरपालिका. उद्धव ठाकरे एकदा पत्रकार परिषद घेतली तेव्हा असं म्हटलं की आदर्श हनुमान मंदिर पाडण्याचा फतवा हा भाजपने किंवा युतीच्या सरकारने का काढला? आणि त्यांचं हिंदुत्व जे आहे ते बेडगी आहे. मतदानपुरतं किंवा बेडगी किंवा इलेक्शन पुरता मर्यादित आहे का? मला असं वाटतं की हिंदुत्व जर बेडगी असतं तर 234 पर्यंत गेले असते का? आपण राहिलो असतो का? किती 16 20 किती पण राहिलो असतो का? तर मला असं वाटतं की पराभवसुद्धा मोठ्या मनानं स्वीकारला पाहिजे. ते देखील एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत, त्यांच्यावर टीका करण्याचा मला अधिकार नाही. परंतु एखादा विजय संपादन झाला, हा कदाचित आता EVMचं कळलं असेल. कारण जयंत पाटील साहेबांनी परवा भाषण केलं सभागृहामध्ये, ऐकलं ना जयंत पाटील साहेबांचं भाषण. त्याच्यामध्ये क्लिअर झालं की ह्याच्यामध्ये EVMचा काही दोष नाही. म्हणून आता EVMचा विषय बाजूला झाला. आता दुसरा काहीतरी प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे, आमच्यावर टीका करण्याचा मुद्दा असला पाहिजे. म्हणून भाजपवर आणि आमच्यावर टीका करण्याचा हा प्रकार आज सुरू आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये त्यांना हिंदुत्वाच्या लहरीमुळे 233 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा भाजप म्हणजे आक्रमकता हिंदुत्वाच्या बाबतीत दिसते. म्हणजे ते आता खऱ्या अर्थाने हिंदुत्व पुन्हा एकदा. मग ती मागं कुठे गेली होती? म्हणून त्या विषयावर हनुमान मंदिरावर ते पुन्हा 2 दिवसापूर्वी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठच्या पक्षाच्या लेवलला आंदोलन झालं नाही. बांगलादेशामध्ये हिंदूंवर किंवा हिंदू अल्पसंख्याकांवर जो अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन झालं. मग त्याच्यामध्ये उभाटा शिवसेना का सामील झाली नाही? ते हिंदुत्व कुठं होतं? मला असं वाटतं की आता निवडणुका झालेल्या आहेत
आता काय परत 5 वर्ष निवडणुका नाहीत, एवढी थम्पिंग मेजॉरिटी आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे विरोधक म्हणून चांगल्या सजेशन जर केल्या तर सरकार म्हणून आम्ही नक्की काम करू, हा माझा शब्द आहे. परंतु कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर, देवेंद्रजींवर, अजितदादांवर टीका करणं आणि टीका केल्याचे परिणाम देखील महाराष्ट्रानं दाखवलेले आहेत, काय होतात ते. तर मला असं वाटतं की या टीकेला काही अर्थ नाही. आम्ही महायुती म्हणून महानगरपालिका मुंबईची जिंकणार म्हणजे जिंकणार. बांबेचा उल्लेख केला होता. आदित्य ठाकरे असं म्हणाले की हिंदूंचे मंदिरं जाळली जात आहेत, अत्याचार होतात आणि अशा वेळेला आपण क्रिकेट खेळणं बांगलादेशींसोबत हे कितपत योग्य राहते? अरे बापरे, नाही तर निवडणुका कुठच्याच नाही आहेत. मुद्दा करायला निवडणुका कुठच्याच नाहीत. महानगरपालिकेच्या फक्त निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही विकास कामावर जिंकणार आहोत. तो कौल या विधानसभेच्या निवडणुकीला मुंबईकरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं महायुतीचा भगवा कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर फडकणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.